अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे रुजू झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागाचे धाडसत्र सुरू आहे। त्यामुळे मग दुग्धजन्य पदार्थांवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो। विशेष करून भेसळ ज्या वस्तू बाजारात विकल्या जात होत्या त्या हद्दपार झाल्या, त्यामुळे अनेक वस्तूचा बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। विशेष करून नागपूरमध्ये पनीरचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे। मोजक्याच ठिकाणी ओरिजिनल पनीर मिळतं, त्यामुळे ग्राहक तिथे तुटून पडत आहे आणि बाजारपेठेमध्ये एक प्रकारे ओरिजिनल पनीरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। आम्ही नागपूरच्या प्रसिद्ध गोकुल डेअरीमध्ये आहे। वर्षानुवर्ष नागपूरची ही डेअरी नागपूरकरांचा विश्वास संपादन करून आहे। आपण त्यांना विचारू की सध्याच्या परिस्थितीमध्ये पनीरची काय स्थिती आहे आणि तुटवडा निर्माण होण्याचं कारण काय? पहिले पनीर जो भेटत होता त्याच्या 200 रुपया आणि 260 रुपया 300 रुपया भेटत होता। आता त्यांना माहीत झालं की हे पनीर नकली आहे आणि आमच्या प्रोडक्शनमध्ये आमच्याकडे एक 400 म्हशी आहे आमच्याकडे स्वतःच्या, आणि त्याच्यामध्ये असं आहे की स्वतःचा दूध असल्यानंतर आम्हाला ते दूधचा भाव नाही भेटत। आमचा दूध 120 रुपये आहे आता, आणि ते 1 किलो पनीर बनवायला 5 लिटर दूध लागते। ते 500 रुपये तर ते झाले आणि बनवायचा खर्च वेगळा लागते, आणि त्यापासून असं वाटतं की मला की हे पनीरचे 600 रुपये असायला पाहिजे। त्या तुटवडा ओरिजिनल पनीरचा मार्केटमध्ये आता कस्टमर पण येऊन विचारून आला की भैया हे पनीर ओरिजिनल आहे की नाही आहे। आमच्याकडे ते गाय म्हशी पाहतात, ते आमच्याबरोबर भरोसा करतात आणि खूपच पनीरचा डिमांड पण वाढला आणि लोक पण घेऊन झाला आमच्याकडून। हां, ॲनालॉग चीजच्या नावाने मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये जे पनीर विकलं जात होतं ते आता हद्दपार झालं। ते हद्दपार नाही झालं असं नाही आहे, ते ॲनालॉग म्हणून ते विकून राहिले, आणि त्यांना असं आहे की तिकडे सांगायला पाहिजे की ॲनालॉग आहे, हे प्युअर पनीर आहे, हे पनीर डेअरी पनीर आहे, त्याला सांगायला लागते। आणि ते कस्टमर कमी पैसा जो लोग अगर कम पैसे में भी लेना चाहते हैं तो वो डुप्लीकेट पनीर लेते हैं, और ओरिजिनल पनीर का ज़्यादा डिमांड बढ़ गया है। अच्छा मुंडे आल्यामुळे काही फरक जाणवतो का? हाँ, वो आने के बाद में लोग बोलते हैं कि भैया कि लोगों को मालूम पड़ा है कि भैया कि ओरिजिनल पनीर और एनालॉग पनीर में डिफरेंसेस मालूम पड़ रहा है अभी। नहीं तो पहले एनालॉग भी बोलते यही पनीर है वही पनीर है, और फर्क ओरिजिनल पनीरची मागणी वाढत आहे। हाँ, ओरिजिनल पनीरची मागणी वाढून राहिला। नाही, चांगला आता कस्टमर चांगला डिमांड हा थोडं आहे। बरं, काही ग्राहक आहे आपण त्यांना विचारूया। काका, तुम्ही इथे अनेक वर्षापासून येता, मला एक सांगा, बाजारपेठेमध्ये ॲनालॉग पनीर जे विकलं जातं ते हद्दपार होत आहे किंवा लोक त्याला नापसंती देत आहे आणि मूळ पनीर खरेदी करायला प्राधान्य देत आहे? तुम्ही देखील मूळ पनीरसाठी इकडे तिकडे फिरावं लागतं की मिळतं लवकर? हे बघा, आम्ही ज्या ठिकाणावरनं मूळ पनीर घेतो त्या ठिकाणी आम्हाला विश्वास असल्यामुळे कोणत्या ग्राहकाला आपण पनीर द्यावं आणि कोणत्या ग्राहकाला पनीर देऊ नये हे सुद्धा तो दुकानदार ठरवत असतो। कारण रेग्युलर ग्राहकला तो पनीर देतो, कारण त्याला विश्वास आहे की या ठिकाणावरनं घेण्यात येणारा पनीर हाच एकदम ओरिजिनल आहे, म्हणून आपल्या ग्राहकाला तो देतो, बाकीच्या ग्राहकांना देत नाही, कारण त्याचा रेग्युलर ग्राहक डिस्टर्ब होतो। ॲनालॉग पनीरमध्ये काय आहे की तुम्ही कुठेही जा, तुम्ही दूध डेअरीमध्ये जा, तुम्ही याच्यात किराण्याच्या दुकानामध्ये जा, त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तिथूनही ते काढून देऊन टाकतात, त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम होतो। जी गोष्ट तुम्हाला मार्केटच्या प्रत्येक स्टोअरमध्ये मिळेल ती ओरिजिनल असू शकत नाही, आणि ती ओरिजिनल असू शकत नाही म्हणून ती बाजाराच्या प्रत्येक याच्यात मिळेल। ज्या ठिकाणी आल्यापासून तुकाराम मुंडे आल्यापासून फरक जाणवतो, लोक ओरिजिनल पनीर घ्यायला जास्त प्राधान्य देत आहे। मुंडे साहेबांच्या कामाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांनी लोकांमध्ये जागृती आणून दिली। ॲनालॉग आणि ओरिजिनल याच्यामध्ये डिफरन्शिएट करून त्यांनी लोकांच्या समोर ठेवला आहे, त्यांनी कारवाई केली, आणि ही कारवाई केल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर खूप जास्त फरक पडला आहे। आता या मोठमोठ्या ज्या दुकानं हॉटेलमध्ये जे लोक वेगवेगळ्या प्रकारचं पनीर विकत आता हे विकू शकत नाही आहे, ते सरळ सांगतात ॲनालॉग आहे आमच्याकडे, घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ, कारण हे सर्टिफिकेशन त्यांना मुंडे साहेबांना द्यायचं आहे की आम्ही ॲनालॉग विकतो आहे। जर ते असं करणार नाही तर त्यांना ते सुद्धा विकता येणार नाही। ओरिजिनल पनीरचा तुटवडा पाहायला मिळतो मार्केटमध्ये, खूप जास्त तुटवडा पाहायला मिळतो आहे। किती दुकान फिरल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल 15 दुकानं फिरा, एखाद्या ठिकाणी ते सांगतात नाही साहेब विश्वास के साथ ले जाओ ओरिजिनल आहे, म्हणजे आपण पहिले
प्रत्येक काउंटरवर जाऊ घेत होतो. आता कमीत कमी 15 दुकानं भटकावी लागतात आपल्याला. ही सध्याची परिस्थिती आहे. आणि मी तर या डेअरीचा रेग्युलर ग्राहक असल्यामुळे मला पनीरबद्दल कोणी जर म्हटलं तर मी त्यांना सांगतो गोकुल से लाया होंगे तो मैं खाता हूँ, नहीं तो नहीं खाता. हा विश्वास संपादन करणं खूप मोठी गोष्ट आहे. आपण बघू शकतो की अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ज्या वेगवेगळ्या कारवाया सुरू आहेत त्याचे काही सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे की भेसळयुक्त जे पनीर होतं ते एक प्रकारे बाजारातनं हद्दपार होताना दिसत आहे किंवा ग्राहक त्यांच्या खरेदी संदर्भात नापसंती दाखवत आहे आणि मूळ ओरिजिनल जे दुधापासून पनीर बनतं त्याच्या खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळे एकाएक ओरिजिनल पनीरची मागणी वाढल्यामुळे ओरिजिनल पनीरचा बाजारपेठेमध्ये तुटवडा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.